नमस्कार, रामकृष्ण हरी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. आज मी तुमच्याबरोबर भगवद्गीता अध्याय सारांश घेऊन येत आहे. भगवद्गीता अध्याय 7 ज्ञान विज्ञान योग. अध्यायाचा सारांश. जेव्हा तुझे मन माझ्यात राहील तेव्हा ज्ञान आणि विज्ञानासहित याचा जीवनातील उपयोग मला कसे जाणावे हे मी तुला सांगणार आहे. श्लोक 1-2. हजारांमध्ये एकदाच आत्मिक ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतो अशा विरळ व्यक्तीपैकी एखादा विरळच माझ्या खऱ्या स्वरूपाला ओळखतो. श्लोक 3. मला सोडून या विश्वात काही नाही. सर्व विश्व ही माझ्या दोऱ्यांनी बांधल्या गेलेल्या मण्याप्रमाणे आहेत. श्लोक 7. मी पाण्यातला पातळपणा आहे, सूर्यातील उष्णता आहे, चंद्रातील तेज आहे, वेदांतातील ओंकार, आकाशातील इतर आवाज आणि पुरुषातील पुरुषत्व आहे, पृथ्वीतील शुद्धवास, अग्नीमधील प्रखरता, प्राण्यातील जीवन, अस्तिकामधील तप. श्लोक 9. सर्वांचे चिरायू बीज, बुद्धिवानातील बुद्धी, ऐश्वर्यातील ऐश्वर. श्लोक 10. शक्तिवानातील शक्ती, सर्व कर्म आणि इच्छा यातून मुक्त आणि धर्मानुकूल असे काम आहे. श्लोक 11. सर्व जे 3 गुणापासून निर्मित आहेत, सत्व रज तम, ते माझ्यापासूनच निर्मित आहेत. श्लोक 12. सर्व जग हे गुणाच्या मायेत आहे आणि मला ते जाणत आहे. श्लोक 13. माझी देवी माया जी 3 गुणांची आहे, हिच्यावर विजय मिळवणे कठीण आहे, जोपर्यंत कोणी फक्त मला सतत पूजत नाही. श्लोक 14. दुष्ट आणि अज्ञानी लोक व राक्षसी प्रवृत्तीचे लोक माझी पूजा करत नाहीत. श्लोक 15. 4 प्रकारचे चांगले लोक माझी पूजा करतात. पहिले जे गरजू आहेत असे, दुसरे ज्यांना पैसा हवा आहे असे, तिसरे ज्यांना ज्ञानाचा शोध घ्यायचा आहे असे, आणि चौथे जे ज्ञानी आहेत असे. श्लोक 16. ज्ञानी हा अविभाज्य माझ्या भक्तीत असतो, म्हणून तो मीच आहे. श्लोक 17-18. जो मनुष्य ज्ञानी होतो त्याचे हे शेवटचे जीवन असते, कारण की त्या केवळ वासुदेवच सर्व काही आहेत याचा अनुभव आलेला असतो. श्लोक 19. अल्पबुद्धीचे लोक मला समजू शकत नाहीत. श्लोक 24. मी त्यांना प्रगट होत नाही. श्लोक 25. माझ्या श्रद्धेशिवाय कोणीही मला जाणू शकत नाही. श्लोक 26. इच्छा, द्वेष आणि द्वंद्व, परस्पर विरोधी गोष्टी, यामुळे ते भ्रमात पडतात. श्लोक 27. ज्याच्या पापाचा नाश झाला आहे आणि ज्यांनी पुण्य केले आहे असे भक्त त्या भ्रमातून बाहेर पडतात व दृढ निश्चयाने माझी पूजा करतात. श्लोक 28. ज्यांना हा जन्म मरणाच्या चक्रापासून मुक्त होण्याची इच्छा आहे ते माझ्यावर विश्वासून प्रयत्न करतात. फलश्रुती. भगवंताला प्राप्त करण्याची आणि मुक्तीची तीव्र इच्छा, तो आणि त्याचे नाव हाच एक ध्यास, शरीर मन बुद्धीने पूर्णपणे शरणागती, फक्त भगवंतच एक लक्ष, सर्वत्र आणि सर्वात भगवंतास पाहणे, भगवंतातच हरवून जाणे, द्वंद्वा पलीकडे जाणे, ज्ञानाचा प्रत्यक्ष कृतीत वापर हेच सर्वात महत्त्वाचे. रामकृष्ण हरी. तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्ण हरी. धन्यवाद.